चंदगड नंतर कागल नगर परिषदेसाठी 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातल्या बैठकीत निर्णय। उद्या कोल्हापुरात मुश्रीफ आणि घाटगे एकत्र पत्रकार परिषद घेणार। बारामतीत पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतणे अशी लढत। युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या उमेदवारांनी भरला अर्ज। वंचित बहुजन आघाडी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासह एकत्र लढणार। कणकवलीमध्ये शिंदे सेनेचे शहर विकास आघाडीला पाठिंबा। शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज। नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र। कणकवलीत नितेश विरुद्ध निलेश राणे असा सामना। नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यामुळे अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। तर शिवरायांसाठी कितीही गुन्हे अंगावर घेईन, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंकडून अमित ठाकरेंचं कौतुक। एससीत ज्यांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाली त्यांना आरक्षणातून बाहेर ठेवलं जावं, सरन्यायाधीश भूषण गवईंचं विधान। आरक्षणाचा लाभ गरजूंना मिळायला हवा, सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानं चर्चा। मुरलीधर मोहोळ आणि रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रकरणावेळी दमानिया कुठे गेल्या होत्या, सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवारांनी राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा केल्याचा अंजली दमानियांचा आरोप। अजित पवारांनी मुंबईतल्या रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणाला दिल्याचा दावा। जुन्नर विभागातल्या बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी। एआयचा वापर करून सायरन वाजवून बिबट्या आल्याचं कळवणार। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत निर्णय। अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावामध्ये विहिरीत पडलेला बिबट्या अखेर जेरबंद। बिबट्याला ठार मारण्यासाठी महिलांनी अडवला होता वन विभागाचा पिंजरा। अखेर महिलांची समजूत काढल्यानंतर बिबट्याला विहिरीतून केलं जेरबंद। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज राजेंद्र मुठे यांची समिती अहवाल सादर करणार। अहवाल सादर केल्यानंतर नेमकं दोषी कोण हे समोर येणार। पार्थ पवार भागीदार असलेल्या आमेडिया कंपनीनं खरेदी केली होती जमीन। पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात। 4 ते 5 गाड्यांची एकमेकांना धडक। सुदैवानं जीवितहानी नाही, गाड्यांचं मात्र नुकसान। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा। मानवतेविरुद्धच्या 5 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं सुनावली शिक्षा। बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी शेख हसीना दोषी।